नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ ऑप्शन चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तुमच्या हातापायाला मुंग्या येत असतील, पाठीमध्ये वेदना होत असतील, गुडघेदुखीचा त्रास असेल, तुमच्या मांसपेशीमध्ये खिचाव निर्माण झालेला असेल, त्याचा त्रास असेल, त्याचबरोबर डोळेदुखीचा त्रास असेल, तुम्हाला डोळे दुखत असतील, डोळ्यातून पाणी येत असेल, कानदुखीचा त्रास असेल, त्याचबरोबर तुमची केस गळतीची जी समस्या असेल, या सर्व समस्या आपण सहज साध्या उपायाने बऱ्या करू शकतो. तळपायाला जर तेलाची मालिश केली तर त्याचे आपल्या शरीराला खूप सारे आश्चर्यकारक फायदे होतात आणि हा उपाय फुकट आहे, यासाठी कुठलाही पैसा तुम्हाला लागत नाही. तळपायाला तेल लावलं, पायाच्या बोटामध्ये जर तेल लावलं तुम्ही, तर तुमच्या शरीराला त्याचे आश्चर्यकारक फायदे होतात. कारण या डोळ्याचे, कानाचे, केसाचे, मागच्या आपल्या पाठीच्या बॅकचे जे अॅक्युप्रेशर पॉइंट आहेत ते पूर्ण पायामध्ये असतात. तुम्ही लगेच चेक करू शकता आणि खात्री पण करू शकता. लगेच तुम्ही चेक करा, तुमच्या पायाच्या बोटांमध्ये आणि तळपायाला तुम्ही मालिश केली तर तुम्हाला त्याची जाणीव जी आहे ते कानामागे, डोक्यामध्ये तुमच्या मुंग्या आल्यासारख्या वाटतील, म्हणजे तुम्हाला त्याची संवेदना जाणवेल. त्याच पद्धतीने डोळ्यांना सुद्धा जाणवेल, पाठीमागच्या बॅकला सुद्धा तुम्हाला त्याची संवेदना जाणवेल. म्हणजे तुमच्या पायामध्ये या सर्व अवयवांचे जे अॅक्युप्रेशर पॉइंट आहेत ते सर्व पायामध्ये आहेत आणि या पायांची मालिश करणं खूप महत्वाचं असतं. जर विविध प्रकारचे तेल आपण मिक्स करून जर त्याची या पायांना मालिश केली तर तुमची केस गळती पण कमी होते आणि तुमची पाठदुखीचा त्रास कमी होतो, मांसपेशी दुखण्याचा त्रास कमी होतो, तुमच्या मणक्याचा त्रास कमी होतो. त्याच पद्धतीनं तुमची ऐकण्याची आणि डोळ्याची शक्ती सुद्धा वाढते. अशा पद्धतीचा याचा फायदा होतो. तुम्ही दिवसभर काम केलेलं असेल तर तो थकवा सुद्धा याने सहज निघून जातो. डोकं शांत होतं, चिडचिड सुद्धा कमी होते. त्याचबरोबर तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी सुद्धा याची खूप सारी मदत होते. तर या उपायासाठी आपल्याला 3 प्रकारचं तेल याच्यासाठी घ्यायचं आहे. पहिलं जे तेल आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे सरसोचं तेल, ज्याला मोहरीचं तेल आपण म्हणतो. मोहरीचं तेल 1 चम्मच घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बदाम तेल 1 चम्मच घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे कोकोनट ऑइल किंवा नारियल तेल ज्याला म्हणतो. हे समप्रमाणामध्ये तिन्ही आपल्याला घ्यायचं आहे आणि हे तिन्ही एकत्र करून मिक्स करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता जास्त दिवसासाठी तुम्हाला वापरण्यासाठी. आणि बदाम तेल जे आहे ते तुम्ही कोणतेही वापरू शकता, म्हणजे डोक्याला लावायचं जरी बदाम तेल असेल तरी ते तुम्ही याच्यासाठी वापरू शकता. तर हे 3 तेल मिक्स करून तुमच्या तळपायाला आणि पायांच्या बोटाच्या मध्ये तुम्हाला मालिश करायची आहे. अशी मालिश करताना तुमच्या ज्या त्याच्या संवेदना आहेत ते तुम्हाला डोळ्यामागे, कानामागे, डोक्यात सहज जाणवतील. आणि हा उपाय इतका चमत्कारिक आहे की त्या क्षणाला तुम्हाला रिलॅक्स वाटेल, तुमच्या डोळ्याचा ताण कमी झाल्यासारखं वाटेल, टेन्शन आहे, थकवा आहे तो सुद्धा तुमचा निघून जाईल आणि तुमचा जो पाठदुखीचा त्रास आहे तो सुद्धा तुम्हाला लगेच तुमचा कमी झालेला जाणवेल. तुमच्या मांसपेशीमध्ये खिचाव निर्माण झालेला असेल, मांसपेशी दुखत असतील तर तो सुद्धा त्रास याने सहजरित्या कमी होऊन जाईल. सलग 21 दिवस तुम्ही हा उपाय करायचा आहे. काही जणांनी कमेंट पण केलेली आहे आणि सांगितलं की सर तुम्ही प्रत्येक उपाय 21 दिवसच का सांगता? तर आपल्या शरीरामधला कुठलाही दोष निघून जाण्यासाठी मग तुम्ही कुठलाही उपाय करत असाल तर तो 21 दिवस करायला पाहिजे. तुम्हाला एखादी सवय जरी लावायची असेल, म्हणजे तुम्हाला जर सकाळी 5 वाजता उठायची जर सवय लावायची असेल तर तुम्ही सलग 21 दिवस अलाराम लावून 5 वाजता उठा. 22व्या दिवशी तुम्हाला अलाराम लावायची गरज पडत नाही. तुमच्या शरीरातला तो आळस आहे तो निघून जाण्यासाठी तुम्हाला 21 दिवस वाट बघावी लागते. म्हणून आयुर्वेदिक उपाय जे असतात ते स्लोली असतात पण कायमचे फरक देणारे असतात. म्हणून जो उपाय आहे तो आपल्याला 21 दिवस करायचा आहे. 21 दिवस तुम्ही 6 महिन्यातून एकदा, असं वर्षातून 2दा, आणि तुम्ही 12 महिने केला तरी तुमच्या शरीरासाठी याचा फायदाच होतो. खूप उत्तम अशा पद्धतीचा हा उपाय आहे. तुमचा दिवसभराचा थकवा सहजरित्या निघून जातो. तर तुम्ही वर्षभर सुद्धा करू शकता. शक्य नसेल तर 21 दिवस हा उपाय करा. तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल. अॅक्युप्रेशर जे पॉइंट असतात ते आपण ज्या ठिकाणी तुम्हाला वेदना होतात, ज्या ठिकाणी तुम्हाला आजार आहे त्या ठिकाणी आपण उपाय करत नाही, तर त्याचा जो पॉइंट असतो त्याला आपण अॅक्युप्रेशर पॉइंट म्हणतो, त्या ठिकाणी उपाय करून ज्या वेदना आहे, जो त्रास आहे तो आपण सहजरित्या घालवू शकतो. अशा पद्धतीची अॅक्युप्रेशर थेरपी असते. तुम्हाला मसाज करण्यासाठी खूप मोठ्या पार्लरमध्ये जाण्याची सुद्धा गरज पडणार नाही. अतिशय साध्या पद्धतीनं फक्त पायाची मालिश करून सुद्धा तुम्ही सर्व शरीरातील नसा ज्या आहेत त्या मोकळ्या करू शकतात या साध्या उपायाने. तर हा साधा उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑप्शन चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.